सर्वांना नमस्कार. जय लहुजी, जय भीम. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्ताने सुरू असलेली ही फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला तिचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आपल्या सर्वांपुढे आज उभा आहे. मित्रहो, या व्याख्यानमालेची भूमिका आपल्यासमोर स्पष्ट करण्याआधी मी सर्व महामानवांना वंदन करतो. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, लोकप्रबोधनाची चळवळ राबवून दोहे सांगणारे महात्मा कबीर, या देशामध्ये विचारांची परंपरा निर्माण करणारे चार्वाक, त्याचबरोबर बुडती हे जन देखविना डोळा, येतो कळवळा म्हणून या भूमिकेतून काव्य रचणारे, अभंगांची गाथा रचणारे संत तुकाराम, त्याचबरोबर भारतातील पहिला आंतरजातीय विवाह लावणारे थोर समतावादी लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवण्णा, मराठी सारख्या लोकभाषेतून साहित्याची निर्मिती झाली पाहिजे, महाराष्ट्र देशी वसावे, मराठीच बोलावे असा आपल्या अनुयायांना उपदेश करणारे थोर संत, मांगा महाराजांच्या घरी त्या काळामध्ये जाऊन जेवण करणारे महात्मा चक्रधर स्वामी, बहुजनांच्या मनामध्ये स्वराज्याची पेरणी करणारे कुळवाडी भूषण सम्राट शिवाजी महाराज, पहिल्यांदा शिवरायांची समाधी शोधून काढून महाराष्ट्रात नव्हे तर भारतात, जगात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू करणारे थोर इतिहासाचे अभ्यासक, थोर शिक्षण तज्ञ, अस्पृश्यांचे उद्धारक, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, त्यांच्यासोबतच खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महामाता सावित्रीबाई फुले, ज्योतिरावांच्या शिक्षण कार्याला पूर्णपणे वाहून घेणारे आणि त्यांच्या रक्षणासाठी पठ्ये पुरविणारे, महारामांच्या घरी जाऊन आपल्या रानबासोबत आपल्या मुलांना शाळेत पाठवा असं सांगणारे क्रांतिगुरु लहुजी साळवे, ज्यांनी पहिल्यांदाच या देशातला गुन्हेगारी जाती जमातीचा कायद्यानं नष्ट केला आणि सर्व बहुजनांच्या हिताचे कायदे केले असे राजे छत्रपती शाहू महाराज, या सर्व महामानवांना साथ देणारे त्या काळातले सर्व नायक, ज्यांनी भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये ज्ञानाचा प्रकांड असा तेजोवलय निर्माण केला, जे असे ज्ञान सम्राट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या 100व्या जयंती निमित्तानं आज आपण ही फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला सुरू करत आहोत, ते थोर कामगार नेते, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, या सर्व महान विभूतींना आणि त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून मी या प्रास्ताविकाला प्रारंभ करतो आहे. भावांनो आणि बहिणींनो, आजचा हा जो काळ आहे हा एक विशिष्ट असा काळ आहे. त्या काळाला सत्योत्तर युग, पोस्ट ट्रुथ एरा असं म्हणतात. आणि म्हणून या काळामध्ये कधी नव्हे एवढी निकड आपल्याला निर्माण झालेली आहे, ते आपल्या महामानवांचं स्मरण करण्यासाठी. एके ठिकाणी कवीने म्हटलेलं आहे की महामानवांचे करावे स्मरण,
अन्यथा मरण ओढावेल. तुकारामांनी म्हटले होते की आमुचे आपुले मरण पाहिले म्या डोळा. मला असं वाटतं की आज आपल्या सर्वांसमोरच जागतिक महामारी असेल, किंबहुना भांडवलशाही, हुकुमशाही, जोर जबरदस्तीशाही, सत्तेची, पैशाची, अशा प्रकारची जी एक दमनशाही निर्माण झालेली आहे आणि जी एक लोकशाहीला आज धोका निर्माण झालेला आहे, अशा काळामध्ये, अशा संभ्रमाच्या काळामध्ये एकच वस्तू, एकच गोष्ट आपल्याला तारणारी आहे आणि ती म्हणजे आपल्या महामानवांचं स्मरण. आपल्या महामानवांनी आपल्या समोर मोठं असं डोंगरासारखं काम करून ठेवलेलं आहे. आज गरज आहे की त्या इतिहासाकडे जाण्याची, त्या इतिहासाकडे पाहण्याची. आपण सर्व जाणकार आहात, आपण सर्व अभ्यासक आहात, आपल्यापैकी अनेक संशोधकही आहात आणि आपल्या सर्वांना माहीत असेल की आपला भारताचा इतिहास जो आहे, त्या इतिहासाचा इतिहासच हा मुळात दुटप्पीपणाचा आहे. हिरोला झिरो करण्याचा आणि झिरोला हिरो करण्याचा. आणि म्हणून या इतिहासाचं उत्खनन करण्यासाठी आपल्याला आपल्या महामानवांनी दाखवलेला जो राजमार्ग आहे, जो ज्ञानमार्ग आहे, त्या ज्ञानमार्गाच्या दिशेनं वाटचाल करणं मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्हा घरी धन, शब्द हेच रत्न, शब्द हेच शस्त्र, यत्ने करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे धन वाटू जनलोका. अशा प्रकारे शब्दांचं महात्म्य तुकारामांनी सांगितलेलं आहे. शब्दांचं महात्म्यच आपल्याला महामानवांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून महामानवांचं स्मरण करत असताना आपल्याकडे शस्त्र कोणतं आहे, आपल्याकडे माध्यम कोणतं आहे, तर ते आहे शब्दांचं. म्हणून महाराष्ट्रभर विचार करणारे जे काही आपल्यातलेच बहीण भाऊ आहेत, त्यांची निवड करून आम्ही ही व्याख्यानमाला सुरू करत आहोत. तर खरं म्हणजे ही व्याख्यानमाला का सुरू करत आहोत किंवा याच काळामध्ये का सुरू करत आहोत, याला काही कारण परंपरा निश्चितपणे आहे. मुळातच आजचा जो काळ आहे हा एक वेगळा काळ आहे. मी म्हणतो तुम्हाला सुरुवातीलाच की एका वेगळ्या काळामध्ये आपण आता प्रवेश करत आहोत. की समता, स्वातंत्र्य, मानवता, बंधुता ही जी मानवी मूल्य होती, त्या मूल्यांनाच वाळवी लागण्याचा असा हा काळ आहे. म्हणजे लोकशाही पुढेही लोकशाहीचं भवितव्य काय, अशाही प्रकारे भीती वाटावी असा हा आजचा एक काळ आहे. आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला आधार काय आहे, तर आपल्याला आपल्या महामानवांचं जीवन कार्य. आणि म्हणून काही एक निमित्त असतं. आता निमित्त काय आहे याला, 22 एप्रिल ते 31 जुलै 2020 हाच कालावधी आपण का निवडला आहे, तर याच्या मागे अशी धारणा आहे संयोजकांची की अण्णाभाऊ साठे यांची ही 100वी जयंती आहे. बरोबर 1 ऑगस्ट 1920 रोजी आपण अण्णाभाऊंची 100वी जयंती साजरी करणार आहोत. म्हणजे ही जन्मशताब्दी, म्हणजे बघता बघता अण्णाभाऊंच्या जन्माला आता 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून आपण काय करू शकतो, आजच्या या काळामध्ये अण्णाभाऊंच्या विचारांचं पारायण, अण्णाभाऊंच्या विचारांची गरज आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. कारण एक असा माणूस जो जातीच्या, धर्माच्या, कसल्याही भेदाच्या पलीकडे जाऊन निखळ माणसाचं माणूसपण मांडतो, निखळ माणूस समजून घेतो, असा जो एक नायक आहे, त्या नायकाचं जीवन चरित्र या निमित्तानं या महाराष्ट्रापुढे आपल्याला ठेवायचं आहे. आणि म्हणून तर खरं म्हणजे मी अभिनंदन करतो प्राध्यापक डॉक्टर रमेश लांडगे या आमच्या तरुण मित्राचं. ही मूळची कल्पना त्यांचीच आहे. मागे बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने 13 एप्रिल रोजी मी त्यांना अभिवादन करणारं एक मनोगत व्यक्त केलं. आमच्या अहमदपूरच्या विद्यार्थी मित्रांनी ती भीमजयंती, फुले भीमोत्सव असा एक डिजिटल महोत्सव सुरू केला होता. त्या निमित्तानं मी केलेलं अभिवादन त्यांनी पाहिलं आणि रमेश लांडगे यांना कल्पना सुचली की आपणही या 100व्या जयंती निमित्तानं अण्णाभाऊंचा हा जागर करूया. आता खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करतोय मी की प्राध्यापक डॉक्टर रमेश लांडगे नव्या थडीचा हा तरुण कार्यकर्ता आहे.
बीडच्या एका महाविद्यालयामध्ये ते इंग्रजीचे प्राध्यापक आहेत आणि त्याचबरोबर इंग्रजीचे प्राध्यापक असताना ते अभ्यासक आहेत. त्यांनी या अण्णाभाऊ साठेंच्या 2 कादंबऱ्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे. तर आपण ऐकत आलेलो आहोत आतापर्यंत की अण्णाभाऊंच्या साहित्याचं लेखनाचं 27 भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. परंतु तो इतिहास आज आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. अण्णाभाऊंनी फकीरा या चित्रपटाची निर्मिती केली. आज आपल्याकडं फकीरा चित्रपटाचं फक्त पोस्टर उपलब्ध आहे आणि फकीराची मेकिंग स्टोरी म्हणजे फकीरा कसा बनला याचंच फक्त उदाहरण आपल्याला शंकरभाऊ साठेंच्या माझा भाऊ अण्णाभाऊ या ग्रंथामध्ये उपलब्ध आहे. पण बाकीचा फकीरा हा सिनेमा कुठे गेला? म्हणजे फकीरा सिनेमा होऊन काही 100 वर्ष झाली का? त्याच्या अगोदरची अनेक चित्रपट आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याच्या रीळा आहेत, परंतु फकीरा चित्रपट गायब होतो, कुठं जातो याचाही आपल्याला शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून या इतिहासाचं असं स्मरण करणं, उत्खनन करणं ही फार मोठी गोष्ट रमेश लांडगे यांना वाटली आणि त्यांनी ही संकल्पना डॉक्टर सोमनाथ कदम सर यांच्यासोबत शेअर केली. आणि सोमनाथ कदम सरांनी मला सांगितलं, सुरुवातीला एक वक्ता म्हणून मी तयारी दर्शवली की अण्णाभाऊंच्या साहित्याचा एक छोटा नम्र अभ्यासक म्हणून काही एक प्रयत्न आपण करूयात आणि मी फक्त एक व्याख्यान देईन. परंतु या डिजिटल युगामध्ये एक दोन संयोजकापेक्षा आपण अधिक लोकांना बोलूयात आणि म्हणून मग त्यांनी माझीही त्यामध्ये संयोजन समितीमध्ये निवड केलेली आहे. आता याच्यातले पहिले संयोजक आहेत डॉक्टर लांडगे सर. हे इंग्रजीचे अभ्यासक आहेत, अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे अनुवादक आहेत, त्याचबरोबर ते एक कार्यकर्ते आहेत. त्यांनी अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन बीडमध्ये घेतलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर लांडगे यांनी औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय अण्णाभाऊ साठे परिषद घेतलेली आहे आणि म्हणून अशा जाणीवेच्या माणसांसोबत आपल्याला काम करायचे. दुसरे म्हणजे डॉक्टर सोमनाथ कदम हे माझे मित्र आहेत, आमच्याच भागातले आहेत, जवळचे आहेत. टिपरा नावाचं गाव त्यांचं. आज ते कोकणामधल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली नावाच्या गावामध्ये आज ते राहतात आणि त्या ठिकाणी आज ते इतिहासाचे प्राध्यापक आहेत. पण केवळ प्राध्यापकच नाहीत तर ते एक अभ्यासक आहेत, संशोधक आहेत. त्यांनी काही ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामध्ये प्रबोधनाचे वारसदार हा अत्यंत छोटेखानी परंतु अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी आपल्याकडे ठेवलेला आहे. त्यामध्ये मग वैरागीमूर्ती गाडगेबाबापासून ते अनेक महामानवांचं त्यांनी जीवनचरित्र थोडक्यामध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर 20व्या शतकातील मातंग समाज हा त्यांचा एक अभ्यास ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर मातंग समाजाचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे आणि अगदी अलीकडेच नामांकित अशा लोकवाङ्मय गृहाने मुंबईहून त्यांचा एक ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. तो ग्रंथ मला असं वाटतं की तो एक संशोधन ग्रंथ आहे. तो आहे आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज. अतिशय महत्त्वाचा हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. तर असे हे 2 संयोजक आणि तिसरे जे संयोजक आहेत तेही माझे मित्र आहेत, डॉक्टर BN गायकवाड. नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातले हे रहिवाशी, एक नेतृत्व अभ्यासक. आज ते मुंबईला आहेत. मुंबईच्या आचार्य आणि मराठी महाविद्यालयामध्ये ते चेंबूर येथे इंग्रजी विभागाचे प्रमुख आणि उपप्राचार्य म्हणून काम करतात. त्याचबरोबर अमेरिकेतील विद्यापीठाची त्यांना पोस्ट डॉक्टरल फेलोशिप त्यांना मिळालेली आहे. एक चांगले अभ्यासक म्हणून डॉक्टर BN गायकवाड पुढे आलेले आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. त्यांची 5 ग्रंथ संपदा त्यांनी प्रकाशित केलेली आहे. अशा प्रकारे या सगळ्या संयोजकांचा परिचय करून देणं ही मी आपल्या समोर कर्तव्य समजतो. तर या नंतर आता आपण आपल्या प्रस्ताविकेच्या दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया की ही व्याख्यानमाला आपण का घेत आहोत. अण्णाभाऊ साठे एक 3 अक्षरी नाव आहे, पण या नावाच्या मागे फार मोठा दडलेला इतिहास आहे. आपण सर्व जाणकार आहात, इतिहासाचे संस्कृतीचे अभ्यासक आहात, मला खात्री आहे. आणि आपल्याला हेही माहीत असेल की आपला हा इतिहास जो आहे, मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हा असा दुटप्पी असा इतिहास आहे. म्हणजे ज्यांनी
हा इतिहास लिहिलेला आहे तो हा सोयीचा इतिहास लिहिला गेलेला आहे. तशा प्रकारे अण्णाभाऊंचाही जेव्हा आपण इतिहास शोधू बघतो तेव्हा अण्णाभाऊंच्या इतिहासाचं आपल्याला अशा प्रकारे एक विकृतीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळते की कोण होते अण्णाभाऊ. कोण होते अण्णाभाऊ. अण्णाभाऊंच्या बद्दल अलीकडच्या म्हणजे आधी शताब्दी वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झालेली आहे. आपण पाहतो की याच काळामध्ये नेमका अण्णाभाऊंचा विचार का पुढे येतो आहे, का आणला जातो आहे. खरं म्हणजे अण्णाभाऊ साठे हे नावच क्रांतीचं एक नाव आहे, दुसरं नाव आहे. क्रांतीचं दुसरं नाव आहे. कारण या नावातच शब्दामध्ये अंगार भरलेला आहे की स्वतःतच हा माणूस हा एक मोठा असा एक चमत्कार आहे. म्हणजे मोठा असा एक तो दिव्य अशी ती एक गोष्ट आहे. अण्णाभाऊंचं आपण जीवनचरित्र बघितलं. 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊंचा जन्म होतोय वाटेगाव नावाच्या गावामध्ये. म्हणजे जेव्हा आपण लेखकाचा शोध घेतो, लेखक कसा घडतो, तर लेखकाचं जडणघडण जे आहे ही त्याच्या पूर्वायुष्यामध्ये दडलेली आहे, त्याच्या परंपरेमध्ये दडलेली आहे. मग जेव्हा आपण अण्णाभाऊंची परंपरा शोधू लागतो तेव्हा आपल्याला काय लक्षात येतं की एक मुंबई बेंगलोर हायवेवरचं वाळवेपासून इस्लामपूरपासून जवळ असलेलं एक छोटंसं एक गाव आहे, जे गाव वारणा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेलं आहे, जे डोंगरांनी वेढलेलं आहे आणि अत्यंत सुपीक अशा प्रकारचं हे गाव. म्हटलं तर कोकण, म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र असा तो एक सीमा भाग आहे. मुंबई आहे जवळ, पुणे आहे आणि अशा त्या भागामध्ये अण्णाभाऊंचा जन्म झालेला आहे. ही जी परिस्थिती आहे ही 1920 ची परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. काय होता तो काळ? 1920चा काळ हा आपण देश पातळीवर बघितलं तर हा नव्या जडणघडणीचा काळ आहे. इंग्रज सरकार येऊन जवळजवळ शतक लोटलेलं आहे. म्हणजे 1818ला इंग्रज आपल्याकडं पुण्यामध्ये आले, त्यांनी राज्य स्थापन केलं. जवळजवळ त्यांची संपूर्ण सत्ता 1920ला म्हणजे 100 वर्षांची सत्ता झालेली आहे. म्हणजे 100 वर्षांच्या इंग्रजी सत्तेचा कालखंड झालेला आहे. आणि अशा काळामध्ये एका इंग्रजांनी गुन्हेगार ठरवलेल्या जातीमध्ये अण्णाभाऊंचा जन्म होतो आहे. आता ही जी मांग जात आहे, ही मांग जात इंग्रजांनी बाय बर्थ क्रिमिनल, जन्मजात गुन्हेगार ठरवलेली आहे. का ठरवली ही गुन्हेगार जात? इंग्रजा म्हणजे मांग असेल, रामोशी असेल, बेडर असेल, अनेक अशा जातींचा एक अभ्यास करून, सर्वे करून या जातींना इंग्रजांनी गुन्हेगार अशा या काळ्या यादीमध्ये टाकले आणि एक कायदा केला, क्रिमिनल लॉ, जन्मजात गुन्हेगारांचा. अशा या जातीमध्ये गुन्हेगार समजल्या गेलेल्या. मग ही जात खरीच गुन्हेगार होती का? इंग्रजांच्या दृष्टिकोनातून ही गुन्हेगार होती. कारण इंग्रजांच्या विरोधामध्ये या जातीनं वेळोवेळी उठाव केला होता. याच जातीतला फकीरा हा अण्णाभाऊंचा नात्यानं चुलताच. आणि या फकीरानं बंड केलं, उठाव केला, इंग्रजी सत्तेला आव्हान दिलं. साधी गोष्ट आहे. एका मांग जातीतला हा एक तरुण, त्याचा बाप गावासाठी शिर कटून मेलेला आहे राणोजी, आणि तो मुलगा फकीरा हा देशासाठी लढतोय, माणसांसाठी लढतोय. ज्या काळामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला आहे, लोक अन्न करून मरतायत, पाय घासून मरण्यापेक्षा लढून मेलेलं बरं. फकीरा काही तरुणांना गोळा करतो आणि मठकऱ्याचा खजिना लुटतो. हा खजिना म्हणजे काय? इंग्रज सरकारनं लोकांकडून गोळा केलेलं तो कर रूपातलं धान्य आहे. त्याचबरोबर जो बेडसगावचा खजिना आहे तो सुद्धा एक इंग्रज सरकारनं आणलेला जो खजिना आहे तो लोकांकडून वसूल केलेला आहे. म्हणजे लोकांचा पैसा लोकांना वापरला पाहिजे का नाही, परंतु इंग्रज सरकार ते वापरायला तयार नाही. हे लक्षात घेऊन मग आपले फकीरा जो आहे हा फकीरा काय करतोय तर लोकांना गोळा करतोय आणि मग तरुणांचा असं बंड करून हा फकीरा या सत्तेला जबर शह देतोय माळावर, बरं का. आणि मग एक ना अनेक अशा प्रकारे तो इंग्रज सत्तेला सळो की पळ करून सोडतोय. आणि त्याचा साथीदार कोण आहे तर सत्तू भोसला आहे. की जो सत्तू भोसला एका अस्पृश्य स्त्रीला मारल्याबद्दल तिच्यासाठी म्हणून तो फरारी झालेला आहे. असा सत्तू भोसला सोबतीला घेऊन हा फकीरा बंड करतोय
अशा त्या घराण्यामध्ये अण्णाभाऊंचा जन्म झालेला आहे. दुसरी पार्श्वभूमी पण असं लक्षात घेऊया की अण्णाभाऊंच्या कानावर कोणत्या गोष्टी आल्या. लहानपणापासून अण्णाभाऊंच्या कानावर ह्या गोष्टी आल्या की शिवरायांनी कशा प्रकारे राज्य निर्माण केलं. कारण स्वतः शिवरायांनी दिलेली तलवार ही अण्णाभाऊंच्या आळीमध्ये, गल्लीमध्ये, फकीराच्या घरामध्ये ती तलवार होती. ज्या तलवारीनं शौर्य गाजवलं अण्णाभाऊंच्या पूर्वजांनी, ती तलवार अण्णाभाऊंनी बालपणी पाहिलेली आहे. म्हणजे अण्णाभाऊ म्हणतात की नैराश्य कसं असतं की त्या तलवारीवरच्या धुळीसारखं असतं की जर आपण ती फुंकर मारली आणि ती झटकली की तलवार कशी होते, लखलखीत होते. त्याप्रमाणे नैराश्याची आम्ही धूळ झटकली पाहिजे. फार मोठी गोष्ट आहे नैराश्य. आणि हे नैराश्य काय येतं, कशामुळे येतं, परंतु ज्याही गोष्टीमुळे आलं असेल की ते नैराश्य आपण दूर केलं पाहिजे. आणि ही गोष्ट फार अवघड नाही, तलवार झटकण्यासारखं आहे. म्हणजे अण्णाभाऊ काय सांगतात की आपली परंपरा ही लढण्याची आहे, क्षत्रियांची आहे. महात्मा फुले तेच म्हणतात की आर्य जेर दस्त मांग महाराज केले. बरं का, तीच महात्मा फुल्यांची परंपरा अण्णाभाऊ आपल्या लेखणीतून पुढे आपल्याला सांगतात. म्हणजे अण्णाभाऊंची जी पूर्व परंपरा आहे ही अत्यंत शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची अशी परंपरा आहे. अण्णाभाऊंचे पणजोबा राघोबा साठे ही त्या वाटेगावचे वतनदार. त्यांचा मुलगा सिद्धोजी म्हणजे अण्णाभाऊंचे आजोबा हा त्या काळातला मुंबईतला कंत्राटदार. बघा, नेमकीच मुंबई नगरी बस्ती आहे. मुंबईला अनेक युरोपीय लोक आलेले आहेत. सांगलीपर्यंत युरोपीय लोक आलेले आहेत. मिरजपर्यंत लोक आलेले आहेत. त्यांची मिशनरी आलेली आहेत. आणि मग त्यांनी बांधकामांना प्रारंभ केलेला. म्हणजे 100 वर्षाचा कालखंड आहे. बरीचशी बांधकामं झाली होण्याचा तो काळ आहे मुंबईला. आणि याच काळामध्ये अण्णाभाऊंच्या आजोबांनी, सिद्धोजींनी कंत्राट घेण्याचं काम मुंबईमध्ये केलेलं आहे. आणि मग तिथून कमवलेला जो पैसा आहे त्या पैशावर त्यांनी टाकवे नावाच्या गावामध्ये 54 एकर जमीन खरेदी केलेली आहे. म्हणजे एक स्वतःच्या कष्टावर अण्णाभाऊंच्या आजोबांनी 54 एकर जमीन कमावली, शेती कमावली. पण तिचं काय झालं पुढे असं झालं की इंग्रजांनी केलेला जो कायदा होता, या कायद्यामुळं मांगांना जमीन धारण करता येत नव्हती. इंग्रजांच्या कायद्यानुसार मांग म्हणजे गुन्हेगार. बरं का, आणि या गुन्हेगारांना डांबण्यासाठी म्हणून इंग्रज सरकारनं छळ छावण्या सुरू केल्या होत्या. जसं आपण ऐकत आहोत की आता पुढेही ते छळ छावण्या सरकार बांधणार आहे. जिथं म्हणजे गुन्हेगारांना समजून, गुन्हेगारांना जिथं काय करायचं त्यांची सुधारणा करतोय आम्ही, म्हणजे गुन्हेगारांचं सुधारणागृह, छळ छावण्या, अशा छावण्या इंग्रज सरकारनं बांधल्या होत्या. दिसला मांग की उचल. अण्णाभाऊ लिहितात की अशा प्रकारची धरपकड ही त्या काळामध्ये होत होती. आणि मग माणसाला पारखा अशी ती अवस्था होती. अशा काळामध्ये मग अण्णाभाऊंच्या आजोबांचे काय हाल झाले असतील. आणि मग ती जमीन एका टग्यानं हडप केली. जेव्हा अण्णाभाऊंच्या आजोबाच्या नंतर अण्णाभाऊंचे वडील भाऊराव हे परत त्या शेतकऱ्याकडे गेले, आपली जमीन मागायला गेले, तेव्हा मात्र काय केलं तर त्या शेतकऱ्यानं ही जमीन द्यायला नकार दिला. आणि जा तुला कुठल्या कोर्टात जायचंय ते जा. आणि कोर्टात काय होतं, कोर्टात तर इंग्रज सरकार होतं. आणि कोर्टामध्ये इंग्रज सरकारनं असं घोषित केलेलं होतं की मांग हे गुन्हेगार आहे. त्यांच्या टोपलीत म्हणजे घरच्या दुरडीत जर भाकर दिसली तरी सुद्धा त्यांना जेलची हवा खावी लागायची. कारण भाकर आली कुठून, चांगले कपडे घालायचे तर प्रश्नच नाही. बरं का, आणि प्रत्येक मांगातल्या तरुणानं 3 वेळची हाजरी दिली पाहिजे असा कायदा या इंग्रज सरकारने केला होता. त्याच्या अगोदर काय होती मागांची अवस्था, त्याच्या अगोदर गावामध्ये, गढीमध्ये, बुरुजामध्ये, शनिवार वाड्यामध्ये सुद्धा, शनिवार वाड्याची जेव्हा उभारणी झाली तेव्हा त्या उभारणीच्या पायाभरणीमध्ये वास्तुपुरुष पुरला. आता हा वास्तुपुरुष कोण होता, नावी जोशी लिहितात पुणे शहरचे वर्णन या ग्रंथामध्ये की तिथं मांग पुरला अशी ऐकिवात चर्चा आहे. लिहिलेलं नाही पण मांग पुरला. आणि बरोबर आहे, गाव तिथं गढी, गढी तिथं मांगाला गाडी, असा इतिहास या अण्णाभाऊंच्या मांग जातीचा आहे. म्हणजे बघा की जिथं जगायलाच परवानगी नाही तर शिक्षण कुठलं, बरं का. आणि म्हणून अण्णाभाऊंची शाळा जी आहे, अण्णाभाऊंचं शिक्षण जे आहे
हे प्रत्यक्ष जीवनामध्ये झालेलं आहे. म्हणजे आज आपल्याला अण्णाभाऊंचा आदर्श काय घ्यायचा आहे की एखादा फिनिक्स कसा उभा राहू शकतो. राख झाली पण फिनिक्स त्यातून उभा राहिला म्हणतात. तुम्ही पाहिला नाही फिनिक्स, पण मला असं वाटतं की अण्णाभाऊ हा आधुनिक फिनिक्स आहे की ज्याची संपूर्ण शून्य अवस्था होती. 54 एकर जमीन गेली, वडिलांना जेलची हवा खाऊ लागली, फकीरा संपला, फकीराचा बाप संपला, आणि मग इतकी शौर्याची परंपरा. आता शिवाजी राजाने दिलेली तलवार सुद्धा धुळखात पडली, कारण इंग्रज सरकारनं कायदा केला, शस्त्र काढून घेतली, निशस्त्र केलेल्या जमातीला मग काय पर्याय होता. मग मुंबई शिवाय पर्याय नव्हता. आणि मग अण्णाभाऊंचे वडील भाऊराव हे मुंबईला कामाला गेले. आणि मग मुंबईमध्ये गेल्यानंतर अण्णाभाऊंच्या वडिलांनी भाऊरावांनी काय पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांनी इंग्रज अधिकारी युरोपीय लोक होते त्यांच्या घरी त्यांनी सेवा करायला सुरुवात केली. काय माळी काम करायला, बागकाम करायचं. परंतु भाऊरावांचा संपर्क आला त्या लोकांशी. भाऊरावांनी पाहिलं की अरे हे टायबूट वाले लोक आहेत, बूट शोट वाले लोक आहेत, हे इंग्रज बोलतात, फाडफाड इंग्रजी बोलतात, आपल्याही मुलांनी असे साहेब बनलं पाहिजे. आणि म्हणून मग अण्णाभाऊंचे वडील भाऊराव हे आपल्या पत्नीला वालुबाईला वारंवार पत्र लिहायचे आणि सांगायचे की तुकाला शाळेत घाल, तुकाला शाळेत घाल. बघा अण्णाभाऊंचं नाव तुकाराम. आपल्याकडे 2 तुकाराम. तो एक तुकाराम की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठावांच्या माथी हानुकाठी, किंवा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं म्हणणारा तुकाराम. बरं का, म्हणजे तो एक विद्रोही बंडखोर तुकाराम. त्याच बंडखोराचं नाव घेऊन आलेला हा दुसरा तुकाराम. मोठा भाऊ, 4 मुलं भाऊरावांना, मोठी भागूबाई, त्यानंतर तुकाराम, त्यानंतर जाईबाई आणि त्यानंतर शंकर, असे हे 4 भाऊ. मग वडील भाऊराव मुंबईला काम करायचे, पत्र लिहायचे, वालुबाईला सांगायचे आपल्या तुकारामाला मोठ्या मुलाला शाळेत घातलं पाहिजे. परंतु हा मोठा मुलगा शाळेत कुठे जातोय, शाळेत भलं मग नेऊन घातलं एक दिवशी वडिलांनी आल्यानंतर. पण त्या शाळेमध्ये जो जातीवाद दिसला, जो भेदभाव दिसला, तो या बाल तुकारामाला काही सहन झाला नाही. कारण कसं की तुकारामाची जडणघडण जी आहे, म्हणून तुम्हाला की तुकारामाची जडणघडण ही शिवरायांचं शौर्य ऐकत झाली होती. फकीराच्या बंडाच्या गोष्टी ऐकत हा तुकाराम लहानाचा मोठा झाला होता. आणि अनेक पक्ष्यांचे आवाज काढणं, जंगलामध्ये मुक्त हुंदडणं, बरं का, पशु पक्षी पाहणं, मुक्त राहतात तसे आपल्याला मुक्त राहावे असं मुक्तपणे अण्णाभाऊंनी त्या परिसरामध्ये राहिलेलं त्यांना. म्हणून त्यांना त्या बंदिस्त, त्या भेदभावामध्ये त्यांना ते मानवलं नाही. आणि दुसऱ्या दिवसापासून अण्णाभाऊंनी ती शाळा बंद केली. तर इथं प्रश्न असा आहे की अण्णाभाऊंनी एका शाळेतून रजा घेतली, एक शाळा सोडली, पण त्याचबरोबर मित्र हो अण्णाभाऊंनी दुसऱ्या शाळेत प्रवेश केला. आणि ही शाळा होती अनुभवाची शाळा. प्रत्यक्ष आपण जे अनुभव घेतो ती फार मोठी, बरं का, अशी गोष्ट. मग अण्णाभाऊ या मोठ्या शाळेमध्ये या अनुभवाच्या विद्यापीठामधले विद्यार्थी बनले. आणि मग तो ऐतिहासिक प्रवास बघा, ज्या ज्या महामानवांनी प्रवास केला ती महामानव मोठे झालेले. अण्णाभाऊंना देखील हा प्रवास करावा लागला. आणि वाटेगाव ते मुंबई अगदी वयाच्या 13व्या वर्षी या अण्णाला हा प्रवास करावा लागला. भाऊ शंकर आहे, मोठी बहीण भागूबाई आहे, जाईबाई आहे. आणि मग हे कुटुंब बघा कसं निघालं असेल मुंबईला, पायी 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 पायी, दर कोस दर मुकाम, दर कोस दर मुकाम असं करत हे कुटुंब पुण्यात पोहोचतंय. आणि पुण्यामध्ये गेल्यानंतर तिथे एक त्यांना कंत्राटी कामगार भेटतो आणि तो म्हणतो की तुम्हाला मुंबईला जायचंय ना, मग चला माझ्यासोबत. आणि मग हा घेऊन जातो कल्याणच्या डोंगरामध्ये. आणि कल्याणचा डोंगर फोडण्याचं काम सुरू असतं, मोठमोठे बोगदे बनवण्याचं काम सुरू असतं. आणि त्याच ठिकाणी आता वास्तविक पाहता ती काय आहे ते ठिकाण, तर ती आहे छळछावणी. छळछावणी मोठी अशी एक छळछावणी केलेली आहे. आणि त्या तारेच्या कुंपणामध्ये हे कुटुंब अडकलेलं आहे. बघा, म्हणजे गेलं पोट भरण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी, पण मध्ये अशा प्रकारे त्या छावणीमध्ये बंदिस्त झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी अण्णाभाऊंनी काय पाहिलं तर अनेक लोक, अनेक प्रकारची माणसं पाहिली अण्णाभाऊंनी. व्यसनी आहेत, कसे कसे गरीब आहेत, कसे कसे आहेत. आणि मग त्या ठिकाणी अण्णाभाऊंचं एक वेगळं विश्व घडत गेलं, अनुभव विश्व. म्हणजे बाल अण्णाभाऊ जेव्हा हे सगळे पाहत होते, गरिबांचं विश्व पाहत होते, कामगारांचे घट्टे पडलेले हात, तेव्हा त्यांना लक्षात आलं की ही पृथ्वी कोण्या शेषाच्या मस्तकावर नाही,
तर श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या म्हणजेच दलितांच्या तळहातावर उतरलेली आहे. किती मोठा सिद्धांत हा अण्णाभाऊंनी मांडलेला आहे. हा सिद्धांत अण्णाभाऊंना कुठे कळाला तर त्या छळ छावणीमध्ये कळाला. आणि मग तिथून हे कुटुंब एका रात्री पठाणाच्या पहाऱ्यातून भाऊरावांनी काहीतरी एक युक्ती केली आणि त्या पठाणाकडून सूट घेतली आणि मग ते मुंबईला आले. आणि मग मुंबईमध्ये अण्णाभाऊंनी काय केलं, एका नव्याच जगाचा शोध अण्णाभाऊंना लागला. एक आंतरराष्ट्रीय शहर, एक वेगळाच असा मोठमोठे रस्ते, मोठमोठ्या उत्तुंग अशा इमारती, ती मुंबई नगरी बडी बाका जशी रावणाची लंका असं वर्णन तिचं पठ्ठेबापूरावांनी केलं. अशी मुंबई ही अण्णाभाऊंनी जीवाची मुंबई केली. आणि मग अण्णाभाऊंना एक वेगळाच तिथं अनुभव आला की अण्णाभाऊ मग कामगार बनले त्या ठिकाणी. काय काम होतं ते, एका माणसाकडे एक कपडे विकणारा माणूस त्याचा गठ्ठा व्हायचं काम. हा लहान मुलगा, हा पोऱ्या डोक्यावर गठ्ठा घ्यायचा आणि मग फिरायचं, कपडे विकण्याचं काम करायचं. आणि मग अण्णाभाऊ मुंबई पाहत होते. आणि मग मुंबईमध्ये मोठ्या पाट्या दिसायच्या, अक्षर दिसायची, ही अक्षर मलाही कळली पाहिजेत, हा ध्यास अण्णाभाऊंनी घेतला. दरम्यान अण्णाभाऊंना त्यांचा एक भाऊ भेटला, ज्ञानेश्वर नावाचा. त्याच्या घरी अण्णाभाऊ राहिले. पाहतात तर सगळे देवादिकांची फोटो, पोथ्या पुराण. आणि त्यांचा भाऊ तो धार्मिक वृत्तीचा, तो पुस्तकं वाचतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय, मलाही वाचता आलं पाहिजे अशी अण्णाभाऊंची धारणा होते. आणि अण्णाभाऊ तिथं शिक्षण घ्यायचं काम करतात आणि अण्णाभाऊ पुढे वाचत राहतात. आणि मग एका वेगळ्या विश्वामध्ये त्याच काळामध्ये बघा, मुंबईला 1931चा काळ आहे तो. 1930-31च्या काळामध्ये मुंबईला काय सुरू आहे, त्या काळामध्ये मुंबईला दुसऱ्या महायुद्धाची सुरू झालेली आहे. आंतरराष्ट्रीय शहर आहे, अनेक देशांचे लोक त्या मुंबईमध्ये आहेत. बाजूलाच पोर्तुगीजांचा गोवा आहे, गोव्यामध्ये पोर्तुगीज आहेत, डच आहेत, फ्रेंच आहेत, अनेक असे लोक त्या मुंबई आंतरराष्ट्रीय शहरामध्ये आहेत. आणि मग त्यामुळं जगात काय घडलंय, दोन महासत्ता, दोन देश, मित्रराष्ट्र आणि शत्रुराष्ट्र लढतायत, त्यांची रोजची झुंज चाललेली आहे. आणि अण्णाभाऊ ते वर्णन रेडिओतून ऐकत आहेत. बघा, या अण्णाभाऊंचं जे मन घडलं ते त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, जशी म्हणजे आजची महामारी आपल्याकडे आहे की काय होईल माहित नाही, तशा प्रकारचा तो एक काळ की कधी कुठलं बॉम्ब येऊन काय पडेल काय माहित नाही, आणि कोणतं म्हणजे जग कधी संपेल काही खात्री नाही, अशा त्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अण्णाभाऊ मुंबईमध्ये घडतायत. त्याचबरोबर काय सुरू झालेलं आहे, त्याचबरोबर मुंबईमध्ये कामगारांचं एक जग, नवं जग हे पाऊल टाकत आहे. आणि कामगार हे काय करतात तर कामगार हे लढा देत आहेत. कशासाठी? स्वातंत्र्यासाठी. बघा, तर वास्तविक पाहता कामगारांचं काय आहे की आपल्या पोटासाठी जगायचंय, परंतु मुंबईचे खलाशी त्यांनी संप केला, बरं का, असहकार आंदोलन त्यांनी पाठिंबा दिला. आणि अण्णाभाऊंच्या मनामध्ये या गोष्टी आपल्याला, त्यांचं मन कसं घडत गेलं बघा, की त्यांना असं वाटलं की आपणही लढलं पाहिजे. मग अण्णाभाऊंना म्हणजे त्या काळात गिरणी संप झाले, संपामुळे अनेक लोक गावाकडे गेले आणि त्याच काळामध्ये अण्णाभाऊंना गिरणी कामगार म्हणून त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि त्याच काळामध्ये अण्णाभाऊंची जडणघडण होत गेली. मग अण्णाभाऊंनी काय केलं तर पोवाडे लिहायला सुरुवात केली. मच्छराचा पोवाडा लिहिला, स्टालिनग्राडचा पोवाडा लिहिला. स्टालिनग्राड जो लढा एका हुकुमशाही विरुद्ध कामगार लढत होते, त्या लढ्याचं वर्णन अण्णाभाऊंनी ऐकलं फक्त रेडिओवरून, वाचलं फक्त वृत्तपत्रातून, आणि त्यातून तो एक साक्षात असा लढा अण्णाभाऊंनी त्या पोवाड्यातून निर्माण केला. पुढे आपल्याला माहित आहे की 1938 साली अण्णाभाऊ गावाकडे आले, त्यांचे वडील वारले, भाऊराव वारले, आणि त्याच काळामध्ये अण्णाभाऊंचं लग्न झालं. 1938चा काळ. 1940च्या काळामध्ये मग देशामध्ये स्वातंत्र्याचं युद्ध पेटलं होतं. आणि त्याच काळामध्ये अण्णाभाऊंचा जिल्हा हा सातारी जिल्हा. सातारी माणसं फरशी कुराडवाली. आणि त्याच काळामध्ये सातारचा सिंह, क्रांतिसिंह नाना पाटील चळवळ चालवत होते. पत्री सरकार. आणि या पत्री सरकारच्या काळामध्ये नाना पाटलांसोबत भूमिगत होऊन अण्णाभाऊ साठे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणजे मुंबई पाहिल्यानंतर अण्णाभाऊ पुन्हा वाटेगावला येतात, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभाग घेतात, भूमिगत होतात, आणि जीवनाचं एक नवा अर्थ त्यांना सापडतो, एक नवा अर्थ गवसतो की जगावं तर वाघासारखं. क्रांतिसिंह नाना पाटील अण्णाभाऊंचे पहिले आदर्श आहेत, त्यांच्यासारखं आपण जगलं पाहिजे.
आणि मग पुन्हा मुंबईला गेल्यानंतर अण्णाभाऊ लाल बावटा कला पथकाची स्थापना करतात. आता हा कम्युनिस्ट विचार, लाल सलामवाला हा विचार अण्णाभाऊंच्या अंगामध्ये त्या ठिकाणी मुरलेला आहे. की कार्ल मार्क्स असं म्हणतो की जगातल्या कामगारांना एकत्र या. अरे हरण्यासारखं तुमच्याजवळ आहे तरी काय? तुम्ही सर्व काही हारलेला आहात, सर्व हारा आहात. तुमच्याकडे गाडी नाही, बंगला नाही, घर नाही, दार नाही, आमकं नाही, तमकं नाही. मग तुम्हाला भीती कशाची आहे? एकत्र या. एकत्र आलात की तुमचे अर्धे प्रश्न मिटतील. अण्णाभाऊ हे वाचत होते, मूकपट पाहत होते. आणि मग त्या काळामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये अण्णाभाऊ जात होते. त्यांचं त्या ठिकाणी भरण पोषण होत होतं. आणि त्याच काळामध्ये अण्णाभाऊंना मग लेखनाचा, गिरणीच्या कामगार असताना अण्णाभाऊंनी लिहायला सुरुवात केली. आणि मग पोवाडे गाजत राहिले. पण अण्णाभाऊ हा केवळ लिहिणारा लेखक होता का? अण्णाभाऊ हा लिहिणारा लेखक नव्हता केवळ. अण्णाभाऊ हा लढणारा लेखक होता, रस्त्यावर उतरणारा लेखक होता. आणि म्हणून अण्णाभाऊंनी काय सांगितलं की जे मी पाहिलं, जे मी अनुभवलं तेच मी लिहिलं. मला कल्पनेचे पंख लावून आकाशात उंच भराऱ्या मारता येत नाहीत, त्याबाबत मी स्वतःला बेडूक समजतो. म्हणजे अशा प्रकारे अण्णाभाऊंनी आपल्या अनुभूतीलाच या सहानुभूतीची जोड देऊन जीवनाचं वास्तव चित्रण केलं. मला असं वाटतं की अण्णाभाऊंचं हे मोठेपण इतर लेखकांपेक्षा फार मोठं आहे. अण्णाभाऊंनी मॅक्झिम गॉर्कीला आपला गुरु मानला. कोण होता हा मॅक्झिम गॉर्की? एक असाच लढाऊ लेखक मॅक्झिम गॉर्की, की ज्यानं आई नावाची कादंबरी लिहिली. आणि त्या कादंबरीतला नायक आहे बॉदेन पॉवेल. ही त्याची आई कशी आहे? की त्याची आई लढाऊ आहे, ती कामगार आहे. परंतु कामगार असून ती कामगारांच्या हक्कांसाठी लढणारी अशी लढाऊ स्त्री आहे. आणि म्हणून ते आपल्या डब्यामध्ये कामगारांसाठी पॉम्पलेट्स, पत्रकं, चळवळीची पत्रकं, मोर्चांची पत्रकं ती वाटत असते. आणि मग अण्णाभाऊंचाही आदर्श तसाच. तसं मॅक्झिम गॉर्की हा एक रस्त्यावरचा कार्यकर्ता, लढाऊ कार्यकर्ता. मॅक्झिम गॉर्कीनेही नाटकं लिहिली, कवनं रचली, कादंबऱ्या लिहिल्या. तोच आदर्श अण्णाभाऊंनी घेतला. आणि अण्णाभाऊंनी मॅक्झिम गॉर्कीला डोळ्यासमोर ठेवून लढता लढता मरणारा लेखक मला व्हायचंय हे अण्णाभाऊंनी ठरवून टाकलं. बघा, अण्णाभाऊंचे समकालीन एक लेखक शाहीर विठ्ठल उमप अण्णाभाऊंचे मित्र होते. एकदा विठ्ठल उमप अण्णाभाऊंच्या घरी गेले आणि म्हणाले, अण्णा काय तुम्ही इथं राहता ह्या चिरागनगरमध्ये? भूतांची नगरी, सगळे बाजूला सगळे कंगाल लोक, या ठिकाणी लेखन सुचतं कसं हो? तुम्ही चांगल्या घरामध्ये राहिलं पाहिजे. अहो तुम्हाला रशिया सरकारने एवढं तुमचं मान केलेलं आहे, तुमचं एवढं मानधन आलेलं आहे रशियावरून, ते तुम्ही घ्या, चांगलं घर बांधा, एक चांगला पलंग घ्या, एक चांगलं टेबल घ्या, तिथं तुम्ही कसं मस्त लिहावं. तेव्हा अण्णाभाऊ त्याला म्हणतात की बाबा इथला महालामध्ये ढेकून जन्मतात. अरे खरी कला या झोपडीतच असते रे, खरी कला या झोपडीतच चालत असते. बघा, माझी माणसं मला पाहिजेत, माझ्या माणसांसोबत मला राहायचंय आणि माझ्या माणसांसाठी मला माझ्या माणसांचं लेखन करायचंय. आपण पाहतोय की जरा कुठं काही आपल्याला आमिष दाखवलं, काही मिळालं की पाळणारी माणसं भरपूर आपण पाहिलेली आहेत. पण अण्णाभाऊ कसल्याही आमिषाला बळी पडलेले नाहीत. आपण आज अण्णाभाऊंची ही 100वी जयंती साजरी करत असताना हा विचार आपण घ्यायचा आहे की माणूस कसा बनू शकतो. अण्णाभाऊ लहानपणी आपल्या आईला म्हणायची, वालूबाई म्हणायची, अरे अण्णा शाळेत जा बाबा, काहीतरी शिक रे बाबा, मोठा हो रे. तेव्हा अण्णा म्हणायचे की अगं आई, तुला मी मोठा होऊनच दाखवेल. बघ हा तुकाराम, एक दिवस त्या तुकारामासारखा मोठा होऊन तुला दाखवणार आहे. आणि ही जिद्द, हा आईला दिलेला शब्द अण्णाभाऊंनी पुढे पाळलेला आहे. एक वाटेगावचा मागाचा पोरगा विमानानं, चित्तोड की राणी या विमानानं रशियाला जातोय. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठी प्रेरणा अजून कोणती असणार आहे. अण्णाभाऊंनी अनेक कथा लिहिल्या, अनेक कादंबऱ्या लिहिल्या. मला असं वाटतं ह्या कथा कादंबऱ्या नाहीत, ज्याला आपण सबल्टर्न हिस्ट्री म्हणतात आजच्या अभ्यासात, वंचितांचा इतिहास. मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठे हे वंचितांचे इतिहासकार आहेत. फकीरा असेल, त्यांचा सत्तू भोसला असेल, त्यांच्या वैजयंता असेल, आवडी असेल, ही सर्व होऊन गेलेली माणसं आहेत.
मी पाहिलेली माणसं आहेत अशी अण्णाभाऊ म्हणतात, ही माझी माणसं आहेत. अण्णाभाऊंचाच आदर्श अण्णाभाऊंचे भाऊ पुढे शंकर भाऊसाठी घेतात. शंकर भाऊ सुद्धा 12 कादंबऱ्या लिहितात आणि माझा भाऊ अण्णाभाऊ हे चरित्र या महाराष्ट्रापुढे आणतात. परंतु शंकर भाऊंचाही उल्लेख येत नाही. अण्णाभाऊंचा उल्लेख आता कुठे येऊ लागलेला आहे. बांधवांनो, मी तुम्हाला या व्याख्यानमालेच्या निमित्तानं नम्र विनंती करणार आहे की आपण अण्णाभाऊंना समजून घेऊया, एका माणसाला समजून घेऊया. अण्णाभाऊंचा विचार हा मानव मुक्तीचा विचार आहे. अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते का अण्णाभाऊ आंबेडकरवादी होते? अण्णाभाऊ मानवतावादी होते. अण्णाभाऊ माणसासाठी लिहिणारे होते, माणसासाठी विचार करणारे होते. ते म्हणतात की मी जेव्हा लिहितो तेव्हा मला सुंदर स्वप्न पडतात की जग सुंदर होईल, हे जग मंगल होईल. अशा मंगलतेसाठी लिहिणारा हा लेखक. मला असं वाटतं की आपण सर्व या व्याख्यानांना इथून पुढच्या आपण उपस्थित राहावी. आपण आज ऑनलाईन आलात आणि माझे हे बोबडे बोल आपण ऐकून घेतले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. उद्या आपल्याला या ठिकाणी ऑनलाईनवर डॉक्टर देवानंद शिंदे पुण्याचे अभ्यासक आहेत कर्वे इन्स्टिट्यूटचे, त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे. समाजशास्त्रज्ञ अण्णाभाऊ अनेक अंगांनी आपल्या पुढे अण्णाभाऊ व्यक्त होणार आहेत. मराठीतून, हिंदीतून, इंग्रजीतून, तामिळीतून, पंजाबीतून देशभरातील अण्णाभाऊंचे अभ्यासक आपल्या पुढे आम्ही साक्षात करणार आहोत. मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतोय की आपण आम्हाला सहकार्य करा, आमचं हे समजून घ्या आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण घरी राहूयात, सुरक्षित राहूयात आणि हा विचाराचा जागर आपण चालू ठेवूयात. छोटंसं अण्णाभाऊंचं कवन गाऊन मी या प्रास्ताविकाचा समारोप करतोय. जग बदल, अरे बदल, हे जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, ऋतून बसला का ऐरावत. अंग झाडूनी निघ बाहेरी, अंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव, सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. धनवंतांनी अखंड पिळले, धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले, धर्मांधांनी तसेच छळले. मगराने जणू माणिक गिळले, मगराने जणू माणिक गिळले, अन चोर जाहले साव, सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. ठरवून आम्हा हीन कलंकित, ठरवून आम्हा हीन कलंकित, जन्मोजन्मी करुणी अंकित, जन्मोजन्मी करुणी अंकित. जिनेला दुनी वर अवमानित, जिनेला दुनी वर अवमानित, निर्मूळ हा भेदभाव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालून घाव, मला भीमराव. एकजुटीच्या या रथावरती, एकजुटीच्या या रथावरती, आरूढ होऊन चलवा पुढती, आरूढ होऊन चलवा पुढती. नव महाराष्ट्रा निर्मून जगती, नव महाराष्ट्रा निर्मून जगती, करी प्रगट निज नाव,
सांगून गेले मला भीमराव जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव. धन्यवाद. शेअर करा. शेअर करा.